सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यातील 4 आरोपी अद्यापही फरारच आहेत। आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे 9 पथकं वेगवेगळ्या दिशेने तपास करतायत। खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचं बँक खातं देखील गोठवण्यात आलंय। वाल्मिक कराड यांच्या संपर्कातील लोकांची चौकशी सीआयडीकडून केली जाते। केसमध्ये सीआयडी पथक तळ ठोकून बसलंय। वाल्मिक कराड यांच्या संदर्भानं मोठी घडामोड घडण्याचीही शक्यता वर्तवली जाते। वाल्मिक कराड संदर्भात मोठ्या घडामोडी घडणार का असा प्रश्न या सगळ्या घडामोडी पाहता उपस्थित होतोय। कारण सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यातील 4ही आरोपी अजूनही फरारच आहेत। याच आरोपींचा शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी 2 दिवसांपूर्वीच बीडमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता। सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। या संदर्भात आपण थेट बीडमध्ये जातोय। आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आहेत आपल्यासोबत। सुनील, सीआयडीकडून सध्या 9 पथकं शर्थीचे प्रयत्न करत शोध घेत आहेत। आरोपी मात्र अजूनही फरारच आहेत आणि या सगळ्या घडामोडी पाहता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वाल्मिक कराड हा खरं तर अजूनही फरारच आहे। त्याच्या संदर्भात एक मोठी घडामोड घडू शकते अशा एकंदरीत चर्चा आहेत। काय घडतंय बीडमध्ये सविस्तर सांगाल? नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे 2 वेगवेगळे गुन्हे आहेत। या गुन्ह्यामधले जे 4 आरोपी आहेत ते फरार आहेत। या 4 आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडी कडनं तपास केला जातोय। सीआयडीचे 9 पथकं जे आहेत ते वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत। या तपासामध्ये आतापर्यंत सीआयडी जे आहे पोलिसांनी जे मोबाईल जे आहेत ते ताब्यात घेतले होते सुरुवातीच्या काळामध्ये एका स्कॉर्पिओ गाडीमधून, ते आता मोबाईल जे आहे ते सीआयडी कडनं ताब्यात घेऊन ते फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत। त्यानंतर आता वाल्मिक कराडचे जे बँक खाते जे आहेत ते सुद्धा गोठवण्यात आलेले आहेत यामध्ये। आणि या 4 आरोपीच्या संपत्तीवर सुद्धा जप्तीचे जो आहे तो आता प्रयत्न केला जातो आहे। त्याच्यावरती एक जप्ती करण्याचे जो पाऊल उचललं जात आहे। या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड जो आहे तो आता येत्या 24 तासामध्ये जो आहे तो पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे अशी आपल्याकडे सूत्रांची माहिती आहे। सूत्रांनी आपल्याला माहिती दिली की 24 तासामध्ये वाल्मिक कराड हा कुठल्याही परिस्थितीमध्ये शरण जाऊ शकतो। कारण वाल्मिक कराडचे जे बँक खाते आहेत ते गोठवलेले आहेत, संपत्तीवर जप्तीचं आहे ते आता पाऊल उचललेलं आहे। आतापर्यंत 100 जणांची वाल्मिक कराडच्या संपर्कातल्या 100 जणांची आहे ते आता सीआयडी कडनं चौकशी करण्यात सुद्धा आलेली आहे। वर्षा, निश्चितच सुनील, आपण जर बघायला गेलं तर वाल्मिक कराड याची पत्नी अर्थातच मंजली कराड यांची देखील चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालंय का सीआयडीला? नक्कीच आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांची जी पत्नी आहे त्यांची जी आहे 2दा सीआयडी कडनं चौकशी केलेली आहे। त्यांच्याकडे वेगवेगळी माहिती जी आहे सीआयडी कडनं विचारण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अनेक ज्या काही घटनाक्रम आहेत किंवा आतापर्यंतचे त्यांचे रेकॉर्ड्स आहेत ते सर्व त्यांच्याकडून विचारपूस करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आता वाल्मिक कराडचं जर आपण पाहिलं सर्व माहिती तर वाल्मिक ज्यावेळेस खून झाला त्यावेळेच्या नंतर वाल्मिक कराड हा फरार झालेला आहे। तो 13 तारखेला उज्जैनमध्ये होता आणि 10 तारखेला तो उज्जैनमध्ये होता आणि 16 तारखेला त्याने एक पोस्ट केली होती, फेसबुक पोस्ट, आणि त्यानंतर तो मोबाईल बंद करून फरार झालेला आहे आणि अद्यापर्यंत फरार आहे। पोलीस आणि सीआयडी त्याचा दोन्ही शोध घेत आहेत। वर्षा, निश्चितच सुनील, त्यामुळे बीडमध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडतात या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।